आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करत आहोत. प्रिय बंधूंनो, बायबल वचन आहे कोलोशीकरास पत्री 2 अध्याय 3 वचनामध्ये परमेश्वरामध्ये ज्ञान बुद्धीचा भंडार लपून आहे. देवाकडं सर्व भंडार आहे, आशीर्वादाचा भंडार आहे. हो, आता परीक्षेसाठी तयार होणारा माझ्या प्रिय लहान लेकरांना विद्यार्थ्यांना मी सांगतो, देवामध्ये संपूर्ण ज्ञानाचा भंडार आहे. ते तुम्हाला देणार. फक्त ज्ञान त्याच्याकडे मागा, देवाकडे प्रार्थना करा. आता परीक्षा जवळ आलेली आहे, तुम्ही परीक्षेला बसणार आहे, पण देवा तुमच्या मदत करणार आहे. कारण येशू ख्रिस्त म्हणतो, सर्व परीक्षेला मी जिंकलेला आहे, तुम्हाला पण मदत करणार. हो, आणखीन सास्ते त्याच्या 28 अध्याय 12 वचनामध्ये म्हणत आहे, आता करणाऱ्या प्रत्येक कामाला मी आशीर्वाद करण्यासाठी मी स्वर्गाचा भंडार खोलून तुला आशीर्वाद देईन. हो, स्वर्गाचा भंडार सगळ्यासाठी आहे, पण देवबाप म्हणतो फक्त तू माझ्याकडे पहा, सर्व आशीर्वाद तुला देणार. देवाचा भंडार आहे. हो, ज्ञानाचा भंडार, बुद्धीचा भंडार, आशीर्वादाचा भंडार, तो उघडला तर सर्व काय देणार. तसं हा आभाळ आम्ही पाहतो. आभाळाला परमेश्वर उघडून कसं पाऊस पाठवतो बघा. एजेकिएल 34:26 मध्ये लिहिलेलं आहे. परमेश्वर म्हणतो, मी नियुक्त वेळी तुमच्यासाठी स्वर्गाचा द्वार खोलून तुम्हाला आशीर्वादाचा पाऊस पाठवणार. आणि आशीर्वादाचा पाऊस खरोखर पडणार. पाऊस देव पाडू शकतो. तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणू शकत नाही का? पावसासारखा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर पाऊस पडताना एक घरामध्ये नाही, पण संपूर्ण शहरामध्ये, देशामध्ये पडते ना, तसं आज वचन ऐकणारा तुम्ही प्रत्येक जीवनामध्ये देव आशीर्वादाचा पाऊस पाठवणार, तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करणार. हो, देव आशीर्वाद करणारा परमेश्वर आहे. आणि लहान विद्यार्थ्यांना ज्ञानाचा भंडार करून देणार. तुमच्या हाताच्या कामाला यशस्वी करण्यासाठी देवबापा आभाळाचा भंडार करणार. प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू, तो आकाशाच्या पृथ्वीचा परमेश्वर आहे. आम्ही पृथ्वीमध्ये राहतो, पण आमच्यासाठी स्वर्गाचा भंडार खोलून आमच्या लहान बाळांना तो ज्ञान देतो, बुद्धी देतो. तसं आभाळाचा भंडार खोलून आमच्या प्रत्येकाच्या कामाला आशीर्वाद करतो. आणि प्रत्येक जीवनामध्ये, घरामध्ये आशीर्वादाचा पाऊस पडू दे प्रभू. आभाळाकडून येऊ दे आणि प्रत्येकांना आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा भेटूया.